हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, माझी सकाळ ही अशी धावपळीची असते। माझीच काय तर सगळ्या स्त्रियांची सकाळ ही धावपळीचीच असते, कारण मुलाबाळांचं किंवा नवऱ्यांचा टिफिन हा करून द्यावाच लागतो। मी काही ब्रश वगैरे केला, तोंड धुतलं आणि गेले किचनमध्ये, कारण आहुंना जायचं असतं ऑफिसला आणि त्यासाठी मला डब्बा करून द्यायचा असतो। कियान झोपलेला असतो किंवा कधी तो लवकरच उठतो, त्यामुळे आवाज न करता पटपट काम करायचे असतात। मग गेले किचनमध्ये आणि सगळ्यात अगोदर ना काय घेतलं पीठ मळण्यासाठी चपात्या करायच्या असतात। त्यासाठी पीठ छान असं मळून घेतलेलं, म्हणजे जास्त वेळ लावत नाही पीठ मळण्यासाठी। तेल लावून मुरवत ठेवण्यासाठी साईडला ठेवून देते। आणि त्याचबरोबर काय केलेलं ना, बटाट्याची भाजी करायला घेतलेली। त्यासाठी इथे घेतलेले मी कांदे आणि बटाट्याचे साल काढून घेत असते मी, मला तसेच आवडतात साल ठेवून। मी बटाट्याची भाजी कधीच करत नाही। आणि उद्या सकाळी काय बनवायचं आहे ना, हा माझ्या डोक्यामध्ये अगोदरच प्लॅन असतो, त्यामुळे सकाळी काय उठल्यावरती फोकस असते मला आज काय बनवायचं आहे। मग माझी घाई गडबड काय होत नाही। तर काय केलं, साधी सिंपल बटाट्याची भाजी करणार आहे, ती रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते। इथे कढईमध्ये मी मस्त असं तेल गरम करून घेतलेलं, त्यामध्ये जिऱ्याचा तडका दिला आणि त्यामध्ये टाकला मस्त बारीक कट केलेला कांदा वगैरे कट करून झाला। आणि इकडे सकाळी सकाळी गरम पाणी घेतात, तर त्यांच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। कांदा एकीकडे परततोय आणि मग इकडे मी आहोंसाठी गरम पाणी करून घेतलेलं। ते आंघोळ करत होते, तोपर्यंत त्यांचं गरम पाणी मस्त असं उकळून ठेवलेलं। मग त्यांची आंघोळ होती तोपर्यंत ते थंड होतं। आणि इकडे बटाट्याचे साल काढून घेतलेले सगळे आणि मस्त असे बारीक बटाटे कट करून घेतलेले। आणि बटाटे लगेच कट केले की पाण्यात टाकायचे, म्हणजे लाल पडत नाही। आणि त्यानंतर टोमॅटो लसूण टाकून घेतला तेलामध्ये, छान त्याला पण परतून घेतलं। आणि त्यानंतर बटाटे पण टाकून घेतलेले। बटाटे टाकून झाले, त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं धनिया पावडर टाकते, कारण मी ह्याच्यातलंच बटाटे कियांसाठी पण काढून ठेवत असते। मी त्याला सवय लावत असते थोडंसं तिखट खाण्याची, म्हणजे आत्तापासून लावले ना, नंतर तो नखरे करणार नाही खाण्यासाठी। आणि तो आम्ही जे बनवलेलं असतं ना आमच्यासाठी, ते खायला त्याला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी असं करत असते। तर बटाटे मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे, पाणी न टाकताच मी बटाटे बनवत असते। ते पाणी टाकून मला शिजवलेले बटाटे आवडत नाही, त्यासाठी मग आता झाकण ठेवलेलं आणि बटाटे होत आहेत तोपर्यंत मग इकडे काय केलं, जो कचरा झालेला होता ना, म्हणजे बटाट्यांचे साल वगैरे कांद्यांचे सालपट, ते सगळं मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते। कारण मी काय करत असते ना, जे आपल्या भाजीपाल्यासोबत कॅरी बॅग येतात ना, त्या साठवून ठेवत असते। आणि असं सकाळी ज्यावेळेस कचरा मला ठेवायचा असतो ना, तर त्याच कॅरी बॅगचा उपयोग करत असते। मग सगळा कचरा वगैरे भरून घेतला, किचन कट्टा क्लीन करून घेतला आणि घेतलं मग चपात्या करण्यासाठी। मग काय केलेलं, ते तवा तापतोय ना तोपर्यंत सगळ्या पिठाचे मी असे पेढे पाडून घेतलेले। आणि काय करते ना, 2 चपात्या म्हणजे लाटून अशा घडीच्या करून ठेवते, म्हणजे घड्या मारून ठेवते, कारण मग तवा तापला की पटपट जातात चपात्या करण्यासाठी, जास्त वेळ जात नाही। आणि अधूनमधून बटाटा पण हलवून घेते। आणि एकीकडे ना ज्या पातेल्यात आहोंना पाणी गरम केलं होतं ना, त्यामध्येच मी माझ्या चहासाठी पट्टी आणि साखर टाकून ठेवलेली आणि एकीकडे चपात्या पण करून घेत होते। तर असं केलं ना, बघा तुम्हीच आता, मला 1 मिनिट तरी वेळ असतो का, एक झालं की एक काम करावीच लागतात। आणि कियान उठला ना, मग तर सगळा टाइम टेबलच बिघडून जातो, कारण रात्री पण झोप होत नाही, त्यामुळे सकाळी खूप पण लवकर उठत नाही मी, म्हणजे 6:30 पावणे 7 वाजता माझी सकाळची सुरुवात होते। आणि इकडे बटाटा शिजून झालेलं होतं, कियांसाठी पण काढून घेतलेलं। आणि मग त्याच्यामध्ये काय केलेलं, मी लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला टाकलेला आणि सगळं धनिया पावडर थोडंसं टाकलं आणि मस्त सगळं हलवून घेतलेलं। आणि घाई गडबडीमध्ये माझ्याकडनं आणखीन एक गडबड झाली, लाल मिरचीचा डब्बाच खाली पडला, सगळं तिखट सगळीकडे पांगलेलं, मग ते भरत बसलेले। आणि इकडे माझ्या चपात्या पण मस्त अशा टम्म फुगल्या होत्या। आणि हातानेच तेल लावायची सवय आहे मला चपात्याला, मस्त असं तेल लावून घेत होते आणि सगळ्या चपात्या वगैरे करून घेतलेल्या। आणि चपात्या झाल्या, मग तेल वगैरे जिथल्या तिथं ठेवून घेत होते। जेव्हा वस्तू ठेवल्या ना, जास्त किचन ओट्यावरती पसारा पण दिसत नाही आणि जास्त काम पण वाढत नाही असं वाटतं आपल्याला। मग सगळा किचन ओटा स्वच्छ करून घेत होते।
सकाळी उठल्याबरोबर माझ्याकडनं काही झाडून काढणं होत नाही, त्यासाठी मी काय करत असते, रात्रीच तयारी करून ठेवत असते. म्हणजे रात्रीचं सगळे घरं वगैरे स्वच्छ करून घेते, झाडून काढून घेते आणि भांडी वगैरे पण लावून घेते. त्यामुळे काय होतं ना, मला सकाळी माझी पटपट कामे होतात. आणि ज्यावेळेस मग आहोंचा टिफिन वगैरे रेडी करते, आता आहोंचा टिफिन तर रेडी झाला होता, मग भरून द्यायचा. तर काय झालं ना की यांनी एका डब्याचं झाकणच हरवलेलं, तर सध्या मी आहोंना 2च टिफिनमध्ये पूर्ण पॅक करून देते. मग एक ह्याच्यात चपात्या भरल्या आणि एकामध्ये भाजी भरली आणि असा टिफिन पॅक करून दिलेला. अशी भाजी खूप टेस्टी होते, तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा. आणि भाजी करून झाली, किचन मधला सगळा पसारा पण उचलून झाला आणि मग माझी चहा पण रेडी झालेली होती. म्हणजे झाडू मारेपर्यंत चहा बनवण्यासाठी ठेवलेली आणि मग चहा पण झाली आणि टोस्ट सोबत चहा अशी मस्त एन्जॉय केलेली. आणि त्यानंतर काय ना, कियान पण उठला होता. मग कियान उठल्यावरती बेड आवरायला घेतलेला आणि तो तर मध्ये मध्ये करणारच, कारण त्याला तर काम करायला खूपच आवडतं. मग मी एकीकडे बेड आवरत होते आणि कियान पण मला मदत करायला मध्ये मध्ये करत होता. मग घेतलं सगळं बेड वगैरे आवरून, खालचं आहोंचं अंथरूण पण उचललं. सहसा तेच उचलतात, मला काय उचलायची गरज पडत नाही. पण कियान उठला होता, मग ते त्याला पण बघत होते. आणि मग अंथरूणच्या घड्या घातल्या आणि त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि मग घेतले घर झाडून काढून सगळी, कारण जास्त वेळ ठेवलेलं बरं नसतं, त्यामुळे लगेचच्या लगेच घरं पण झाडून घेतलेली. आणि आहो गेले होते ऑफिसला आणि कियानला मस्त आंघोळ घातली आणि आमचा असा दिवसभर खेळ चालू असतो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपली व्हिडिओ बघत राहा. बाय.